करण्यात आली। बांधवांनो, समाजाच्या पलीकडचा हा प्रश्न आहे। लोकशाहीच्या आवारात संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी आणि निश्चित तरुणांना माझी विनंती आहे आंदोलनाचा भाग आहे। या ठिकाणी तहसील कार्यालय सजलेले आहेत। या ठिकाणी पाठीच्या मागे मीडिया या साईडला या साईडला पलीकडे गेटच्या साईडला करण्यात येते। मध्ये नाही यायचं, मध्ये नाही यायचं, मागवा इकडे तोंड करा। हा असं तोंड करा। चला मीडिया पुढून या सगळी आता। अरे मागे खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली सर्व त्यांचे शेतकरी या ठिकाणी थोडं पाठी गुडघ्यावर बसा सर्व आणि बाकीच्या थोडं बॅक साईडला होणार, थोडं पाठीमागे खाली बसा, सगळे खाली बसा, असं होणं पलीकडे थोडी चान्स राहू द्या, थोडं पाठीमागे सारखं असं या दोन्ही शेतकरी सर्व छत्रपती संभाजी महाराज फाशी द्या, 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 जय जवान, जय किसान। अरे भगतसिंग सुखदेव राजगुरूला मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। सर्व खाली बसून घ्या शेतकरी, खाली बसून या, सगळे खाली बसा या, खाली बसून घ्या, खाली बसून घ्या सर्व। शहरामध्ये आहे आमदार संतोष दानवे यांच्या काळामध्ये शेतकऱ्यावरती 13 शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले। या तहसील कार्यालयाचे तहसीलदार जे आहेत ज्ञानेश्वर काकडे आहेत आणि ज्ञानेश्वर काकडे यांच्या सांगण्यावरून, जिल्हाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून मंगेश साबळे शेतकरी पुत्रासह
13 शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले. आपण बघू शकता या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे. जे पोलीस असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, मंत्री असतील, जगाचा पोशिंदा त्यांना अन्न पुरवता असतो, अन्न खाता असतो. ज्यावेळेस घरातून कुठलाही अधिकारी बाहेर पडतो त्यावेळेस त्याच्या डब्यामध्ये जे असती चपाती असते त्या चपातीला पिकवण्यासाठी शेतकरी काबाड कष्ट करत असतो. काळ्या आईच्या कुशीत राबत असतो, घामाच्या धारा गळत असतो, रक्त आटवत असतो. रक्त आटवल्यानंतर त्याच्या ज्या डब्यामध्ये जी पोळी येते, जी भाकर येते, जी भाजी येते ती कष्टाच्या पिकवलेल्या शेतकऱ्यांनी पिकांनी पिकवलेल्या कष्टातून निर्माण होते. परंतु जर शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी मंगेश साबळेसारखं शेतकरी पुत्र भगतसिंगासारखं पुढे येऊन जर गोळ्या झेलण्याची भाषा, आम्हाला फाशी द्या म्हणण्याची भाषा जर करत असेल तर भारत देश हा खऱ्या अर्थानं कृषीप्रधान देश आहे का? आपण या कृषीप्रधान देशामध्ये राहतोय का? या ठिकाणी जमलेल्या तमाम पोलीस बांधवांनी एक विचार केला पाहिजे. सकाळी खरोखर आपण जेवण करतो, झोपण्या अगोदर देखील जेवण करतो. इथले आमदार देखील जेवणच करतात, अमेरिकेतून पिझ्झा मागवत नाही. मग शेतकऱ्यांना वाली का नाही येत? आमदार संतोष दाने माझा नव्हे तर संपूर्ण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आवाज आहे. मंगेश साबळे आहेत ज्यांनी जीवाची तमन्ना बाळगता शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक आंदोलनं छेडली आहे. अनेकदा गाड्या दालल्यात, पैशाची उधळपट्टी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर केली आहे. ज्ञानेश्वर काकडे यांच्या कार्यालयात त्यांनी डफडं वाजवलं. डफडं वाजवणे हा गुन्हा असेल न्याय मिळवण्यासाठी तर तो 1000 वेळा करणार अशी त्यांनी भाषा देखील या ठिकाणी वापरलेली आहे. मंगेश साबळे साहेब, अत्यंत या भारतामध्ये ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यावरती गुन्हा दाखल होत आहे, काय भूमिका असणार पुढची? गुन्ह्याचं आम्हाला काय वाईट नाही. आम्ही तर मरायला देखील तयार आहोत, आम्ही फासावर जायला देखील. आमचा प्रश्न त्या कलेक्टर मित्तल मॅडमला आहे, आमचा प्रश्न त्या सीओला आहे की तुम्ही आमच्या मागण्या मान्य करणार नसाल, तुम्ही आमचं ऐकून घेणार नसाल तर आम्ही नेपाळमध्ये जायचं का? आम्ही बांगलादेशमध्ये जायचं का? आम्ही श्रीलंकेत जायचं का? आम्ही म्यानमारमध्ये जायचं का? तुम्ही या भारताची अवस्था बिघडवण्यावर टपून बसलेले आहेत. आज मी एखाद्या शोरूम मध्ये जातो आणि मी बूट जरी घेतला, त्या बुटाची पावती बनवली 500 रुपयाची तर त्याच्यावर 75 रुपये जीएसटी टॅक्स म्हणून लिहून येतं. बुटाची 75 रुपये जीएसटी टॅक्स येतो. मित्र, आपण आयुष्यभर जीवनामध्ये काय काय खरेदी करतो याचा सर्व टॅक्स या सरकारच्या तिजोरीत जमा होतो. आपण कर भरतो, आपण काबाड कष्ट करतो, आपण मेहनत करतो आणि आपल्या कराच्या पैशातून सरकारची तिजोरी भरते आणि मग त्या तिजोरीमधून या मागे उभा असलेल्या पोलीस प्रशासनासारख्या अनेक नोकरदार वर्गांचे पगार होतात. मित्र, पगार होतात. जर आपणच नसलो तर हे सरकार काय करणार आहे? शेतकरी जर नसले तर सरकार काय खाणार आहे? पोलीस प्रशासन कशासाठी राहणार आहे? यांना नोकऱ्या तरी मिळतील का? अरे प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांच्या पगारी तरी होतील का? आणि मग आम्ही काय करतो? आम्ही फक्त प्रश्न विचारतोय की मायबाप सरकार, मायबाप रावसाहेब दादा, मायबाप मित्तल कलेक्टर मॅडम, आम्ही 2 वर्ष झाले हो, आम्ही विहीर बांधली, तुम्ही सर्वांना लाभ देतो म्हणून सांगितलं, आम्ही कर्ज काढलं, विहिरीचे कडे ओतले, मात्र 2-2, 3-3 वर्ष झाले अजून पैसे आले. आम्ही जात कोणाला विचारायचा? आम्ही कोणाला मागायचं? आम्ही कोणाला भांडायचं? 4-4, 5-5 हजार करोड रुपयाचं कर्जमाफी तुम्ही या उद्योगपत्यांची केली, मात्र शेतकरी उपोषण करत असेल, शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुमच्या दालनात येत असेल तर तुम्ही आमच्यावर 353 हत्यार बाहेर काढतायत. आमच्याकडे पर्याय नाही. आम्हाला या व्यवस्थेत जगायचं नाही. आमच्यावर हे गुंड राज्य करत असतील, आम्हीचा स्वाभिमान जिवंत झालाय, आम्हाला तुमच्या खाली गुलाम म्हणून जगायचं नाही. आमच्यातले छत्रपती, आमच्यातले आंबेडकर आता जागे झालेले आणि आम्हाला तुमच्यासारखे अन्याय करणारे लोकप्रतिनिधी नको. छत्रपतीने शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला देखील हात लावला तर तुमचे हात कलम करण्यात येईल. इथं शेतकऱ्याच्या मुडक्याच्या गळ्यापर्यंत फास या ठिकाणी आलेला आहे. आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतो, या मुख्यमंत्र्यांचा, या उपमुख्यमंत्र्यांचा, या कलेक्टर मित्तल मॅडमला आमचा प्रश्न आहे की एखादा मुलगा, एखादा अपराधी बलात्कार करतो, चिमुरडीचा दगडानं डोकं ठेचून हत्या करतो, त्याला तुम्ही फासावर देत नाही, त्याला तुम्ही शिक्षा देत नाही. पण एक शेतकऱ्याचा पोरगा मागणी मागतो, शेतकऱ्याच्या भावना व्यक्त करतो आणि शेतकऱ्याला आत्महत्यापासून प्रवृत्त करण्यासाठी आवाज उचलायला प्रेरणा देतो, त्याच्यावर तुम्ही 353 हत्यार बाहेर काढत आहे. आणि म्हणून तमाम शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही बाहेर पडणार नाही,
जोपर्यंत तुम्ही आवाज उचलणार नाही तोपर्यंत तुमचं काही खरं नाही. न्याय देवतेला आमचा प्रश्न आहे. हे न्याय देवता, तू डोळ्यावर पट्टी बांधून बसलायस का रे? आम्ही शेतकरी आज त्रस्त झालोय, आम्ही शेतकरी आज आमच्या हक्कासाठी भांडतोय. न्याय देवता, तू बघत नाहीयेस का रे? न्याय देवतेला देखील हे बघवत नाहीये, म्हणून आम्ही काळ्या पट्ट्या डोळ्यावर बांधून घेतल्या, काळ्या पट्ट्या कानावर बांधून घेतल्या. इथल्या प्रशासनाला देखील आमची विनंती आहे, आम्ही शेतात काम केलं नाही, आम्ही पिकवलं नाही तर आपण काय खाणार? अरे आम्ही कार भरायला सक्षम नसलो तर तुमच्या पगारी कुठनं होणार? तुमच्या लेकरांचं शिक्षण कुठून होणार रे? ही अर्थव्यवस्था, हे राजकारणी पुढारी आमचा कर जमा करून त्या पैशातून काय करतायत हे आम्हाला जाणून घेण्याचा अधिकार नसेल. आमच्या हक्काच्या कामाचे पैसे आम्हाला भेटत नसतील तर आम्ही आवाज नाही उचलायचा तर काय करायचं? म्हणून आज आम्ही शरण आलेलो आहे. इथल्या माजी खासदारांना, इथल्या आमदारांना, इथल्या रनिंग खासदारांना, कलेक्टर मित्तांना आम्ही या ठिकाणी शरण आलेलो आहे की आम्हाला जसं त्या खलिस्तानीमध्ये, जसं त्या अफगाणिस्तानीमध्ये असं उभं करतात आणि डोक्यामध्ये गोळी घालतात आणि चाकूने गळा कापतात, तसं या तहसील समोर आज आम्ही आलोय. आम्हाला फासावर द्या, आम्हाला गोळ्या घाला, आमच्या छातड्यात गोळ्या घाला, नाहीतर आम्हाला फासावर द्या मायबापो, पण आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन चाललोय, आम्ही भगतसिंगाचा विचार घेऊन चाललोय. आम्ही थांबणार नाही, आम्ही घाबरणार नाही, आम्ही दबणार नाही. आम्ही या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणार, आम्ही अन्यायाच्या विरोधात आवाज उचलणार. आणि ही सुरुवात आहे, ही सुरुवात या भोकरदन शहरामध्ये झाली आहे, याचा वनवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटणार. गुन्हेगाराला शिक्षा नाहीये, मात्र शेतकऱ्याच्या पोराला 353चा फास या सरकारनं दिलाय. म्हणून इथं टहो फोडण्यासाठी आणि शरण येण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत. जय जवान, जय किसान. दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकरी एकजुटीचा. माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा पराभव करत कल्याण काळे यांच्या गळ्यामध्ये इथल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी खासदारकीची मुहूर्त मेढ रोडली आणि गळ्यात हार अर्पण केला. परंतु खासदार कल्याण काळे या ठिकाणी येताना दिसत नाहीये. फक्त मतापुरतच खासदारांना, आमदारांना शेतकऱ्यांशी देणं घेणं आहे. शेतकरी खऱ्या अर्थानं ज्यावेळेस संकटाच्या विळख्यात असतो त्यावेळेस शेतकऱ्याची काही देणं घेणं नसतंय. 13 शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले त्यावेळेस खासदार आता मौन बाळगून आहेत का? कल्याण काळे देखील, आमदार संतोष दानवे देखील मौन बाळगून आहेत का? दैनिक बुलंदशक्तीच्या माध्यमातून निर्भीड निपक्ष पद्धतीनं सातत्यानं सत्य मांडण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी बघताय शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहे. देशाच्या चौथ्या स्तंभाने नको त्या बातम्या दाखवल्यापेक्षा शेतकऱ्याच्या हिताच्या, शेतकऱ्यांच्या भविष्याच्या, आमदाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या बातम्या खऱ्या अर्थाने देशाच्या चौथ्या स्तंभाने दाखवल्या पाहिजे. नको त्या बातम्या नको दाखवायला. या ठिकाणी हे बी शेतकरी होते, पंचायत समितीवरती त्यांनी बोकड नेला होता आणि त्यांचे डोळे उघडे केले. मंगेश साबळे सोबत सगळे शेतकरी होते. आता काही शेतकरी बोलणार आहेत, ते त्यांचेही मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. आज सर्वप्रथम या ठिकाणी सर्व आलेले मंगेश साबळे सोबत 353 आरोपी सर्व या ठिकाणी उपस्थित शेतकरी आणि मराठवाडा शेतकरी शेतकरी खाली बसून घ्या. या ठिकाणी मंगेश साबळे सोबत आलेले सर्व फुलंब्री तालुक्यातील सर्व शेतकरी आणि भोकरदन तालुका आणि जाफराबाद तालुक्यातील या ठिकाणी शेतकरी, या ठिकाणी आमचे मित्र विकास जाधव असेल, नारायण लोखंडे असेल, शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी 5 दिवस त्यांनी उपोषण केलं. उपोषण काय होतं? 6,000 या ठिकाणी विहिरी मंजूर झालेल्या आहे 2 वर्षापूर्वी. भोकरदन पंचायत समितीच्या बीडीओनं विहिरी मंजूर केलेल्या आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की या शेतकऱ्यांची कधी नार्को टेस्ट केली आणि यांना ज्या बीडीओनं कधी या 6,000 विहिरी दिल्या, तर मी माझ्या आईची शपथ खाऊन सांगतो ही फुकट कोणाच दिलेली नाहीये. 25 ते 50 हजार रुपये केले ते कोणा घेतलेले. यांच्यात दम असेल तर या ठिकाणच्या माजी पुढाऱ्यांनी, ज्या ठिकाणी जे खासदार असेल, आमदार असेल आणि तो सुरडकर नावाचा बीडीओ असेल साबळेजी, यांनी नार्को टेस्टला तयारी दाखवा. मी माझी स्वतःची नार्को टेस्ट करायला तयार आहे. या 6,000 विषय ज्या विहिरी मंजूर झाल्या
आणि या 6,000 एका गावातील एका सरपंचांना त्याचा फार मोठा वाटा आहे या ठिकाणी. सरपंच साबळे साहेब, तुम्ही आहे ना, तुम्ही सरपंच आहे ना, काय रेट होता तुमच्या गावाचा? 25,000 यांच्या गावाचा रेट. असे अनेक सरपंच या ठिकाणी आलेले. तुम्ही बी सरपंच आहे, काय रेट होता तुमच्या गावाचा सांगा? कोणत्या गावाचा होता? 50,000. त्या 50,000 जिथं रेट असेल तिथल्या सरपंचाचा 25,000 हिस्सा. मंगेश भाऊ, तुम्ही ज्या ठिकाणी फुलंब्रीला आंदोलन केलं विहिरीसाठी, आमच्या इथल्या काही सरपंचांनाही सुद्धा त्यांचा वाटा त्याच्यात ठेवला. इतकं होऊन या शेतकरी बांधवांच्या त्या विहिरी मंजूर झाल्या. 2 वर्षापासून या ठिकाणी मस्टर्निंग आलं नाही. एका शेतकऱ्यांना विहीर खणण्यासाठी 4 लाख रुपये कर्ज काढलं आणि त्या शेतकऱ्याची आता आत्महत्या आणि त्याची स्वतःची किडनी विकायची परिस्थिती त्या शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे. म्हणून त्या जाणवीत गाय गोटे असेल, गाय गोटेचा रेट ठरलेला इथं 15,000 ते 20,000. नारायण भाऊ असंच ना, असे रेट ठरलेले. त्यानंतर घरकुलाचे असेल, मी 2 महिन्यापूर्वी उपोषण केलं, अजून मला त्यांनी यादी दिली नाही पंचायत समितीच्या व्हिडिओनं की या तालुक्यात ज्यांना घर नाही बांधलं, पण तो जर का आमदार, खासदार आणि एखाद्या सरपंचाचा नातेवाईक आणि ओळखीचा असेल आणि त्याच्यासोबत चिरीमिरी झाली असेल 15,000 ते 20,000 रुपये, तर त्याला 2 हप्ते त्या ठिकाणी घरकुलाचे टाकण्यात आलेले. मी स्वतः 2 महिन्यापूर्वी उपोषण केलं. आचारसंहिता लागल्यामुळे 4 तारखेला मला डिसेंबरला ते उपोषण सोडावं लागलं. मला त्यांनी माहिती दिली नाही आणि त्या ठिकाणी आज त्या घराला ज्याला हप्ते दिलेले, आपण जर का चौकशी केली, माहिती आरटीआय मध्ये जर का विचारली, तर त्या ठिकाणी ते घर उपलब्ध दिसणार नाही तुम्हाला. मी उदाहरण म्हणून वाल सांगितलं, एक गाव सांगू शकतो तुम्हाला. असे अनेक या ठिकाणी भ्रष्टाचार चालला आणि हा भ्रष्टाचाराचा वनवा पेटला असताना हे आमचे 2 सहकारी शेतकरी पुत्र नारायण लोखंडे असेल, विकास जाधव असेल, उपोषण करू लागले आणि त्याला आम्ही पाठिंबा देण्यासाठी सर्व जमले. या ठिकाणी मंगेश साबळे फुलंब्रीतून या ठिकाणी उपस्थित झाले आणि आम्ही या ठिकाणी शांततेनं आंदोलन केलं. काय आंदोलन होतं आमचं? ढोलकी वाजवणे जर का गुन्हा असेल तर तो गुन्हा आहे. असे हजारो गुन्हे शेतकऱ्यासाठी आमच्या जर 353 झाल्या, आम्हाला फाशी दिली तर तो आम्हाला मान्य आहे. ज्या ठिकाणी काही आमचे शिक्षणाचे मुलं होते त्या ठिकाणी त्यांचा आंदोलनात काही संबंध नव्हता, ते त्या ठिकाणी असे काय चाललं हे बघण्यासाठी इथं बरेच जण आले असेल, अशा लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि गुन्हेही ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी झाला असता तर आम्हाला तो अपराध मान्य होता. 3 दिवशी कोणी काळ तोंड्या पुढाऱ्याचं ऐकून जर का हे गुन्हे आमच्यावर 353 होत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. असे शेतकऱ्यावर कितीही गुन्हे दाखल करताल तर ही दडपशाहीला आम्ही ना घाबरणारे व्यक्ती या ठिकाणी आहे. अनेक या ठिकाणी व्यक्ती आलेले, परंतु ही पार्श्वभूमी सांगितली गेली पाहिजे. या ठिकाणी जो विरोधात जाईल त्याच्यावर अन्याय होईल किंवा तो काही नाही बोलला. आमचा एकानं प्रश्न विचारला, नाफेडची खरेदी आणि 150 रुपये तुम्ही क्विंटल त्या ठिकाणी घेता, तर त्याला पोलीस स्टेशनला बोलवून घेण्यात आलं. कारण काही नाही, या भोकरदन तालुक्यात इथली जसं लोकशाही अण्णाभाऊ साठेनं सांगितली, ही संसद देखील पुढाऱ्यांची ही रखेल झाली, तशी ही न्याय व्यवस्था इथल्या पुढाऱ्यांची रखेल झाली. या ठिकाणी हिंगोलीहून आलेले नामदेव जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटनेचे पतंगजी आपलं मार्गदर्शन करतील. थोडा पुढे तो थोडा बारीक आहे ना, मी दिसत अवघड झालेलं आहे. या हरामखोर सरकारचं करायचं काय? या भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भावांनो, खऱ्या अर्थानं माझा जीवही लहान आहे आणि बोंबलू माझ्या गळाही बसला. ज्या प्रश्नासाठी तुम्ही आम्हाला एकत्र करण्याचं काम आज मंगेश दादांनी केलंय, नारायण दादांनी केलंय, विकास दादांनी केलंय. खऱ्या अर्थानं आज तुमच्या शेतीला मालाला भाव नाही, तुमच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही आणि या प्रश्नावर एकही चोट्टा नेता बोलायला तयार नाही. म्हणून तुम्हाला काय परिस्थिती आहे सोयाबीनची, काय परिस्थिती आहे कापसाची? अरे ही सगळी परिस्थिती तुम्ही आणून ठेवलेली आहे. तुम्ही घरं भरलेत आणि आम्ही रस्त्यावर आलोत भावांनो. ही सगळी सर्व दूर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. थोडेसे मागं मागं सरका बरं दादा, सरका थोडे बोलता म्हणजे मी दिसलो पाहिजे ना तुम्हाला, दिसलो पाहिजे का नाही? तो बसा खाली बसून घ्या ना. आपण सगळे जरा शेतात काम करणारे आपल्या न्याय हक्कासाठी पोराने गुन्हे अंगावर घेतले, आपल्या
आपल्याला 10 मिनिटं बसणं होत नाही का? आपल्याला 10 मिनिटं बसणं होत नाही का? बसा. भावांनो, उपोषण केलं, बसा सगळेजण खाली. खऱ्या अर्थाने भावांनो, तुम्ही आम्ही आमचं तुमचं लेकरू जर एक दिवस उपाशी असलं तर माय त्याला विचारते की बाबा रे तू जेवला का नाही, आणि त्या ठिकाणी बाप सुद्धा विचारतो त्या लेकराला की बाबा रे बाप मायला विचारतो की अगं लेकरू पोरगा जेवलं नाही काय झालं, आणि तुमची आमची सर्वसामान्याची शेतकऱ्याची लेकरं 3-3, 4-4 दिवस जेव्हा उपाशी असतात तर एकही तोट्ट आणि एकही हरामखोर त्या ठिकाणी विचारत नाही. ही परिस्थिती हरामखोरांनी भावांना काय झालंय, आम्हा तुम्हाला सवय लागली सावडा तेरसं माती बारसं लग्न कार्य असलं की आपण या तोट्याला सावडा तेरच्या मातीला बोलवतो का नाही? आमच्या हिंगोलीमध्ये परिस्थिती म्हणजे हिंगोलीमध्ये बोलवतात, तुमच्या इकडचं मला माहित नाही. भावांना तुम्हाला एक घडलेली घटना सांगतो, मी जास्त बोलणार नाही, माझा घसा बसला, माझी तब्येत व्यवस्थित नाही. आमच्या इकडचा तोट्टा आमदार त्या ठिकाणी एका लग्नाला आला. हे लग्नाला काय येतात तर लोक त्या ठिकाणी येणारे असतात. भावांनो, त्या ठिकाणी एक आमदार आमचा त्या ठिकाणी लग्नाला आला, त्याला काही माहित नव्हतं. नवरीच्या वधूच्या घरच्यांनी त्याला पत्रिका दिली होती. पत्रिका दिली, लग्न मोठ्या घरचं होतं. लग्न मोठ्या घरचं असल्यामुळं त्याला वाटलं की लोक भरपूर येतील, आपणही केलं पाहिजे. आमदार त्या ठिकाणी आला, आमदारचा शाल शिरपळ त्याला सत्कार झाला. सत्कार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगण्यात आलं की सन्माननीय साहेब वर आणि वधूंना शुभ आशीर्वाद शुभ सुमनातून देतील. साहेबांनी माईक हाती घेतला, साहेबांना काही माहित नव्हतं. साहेब बोलत होते, साहेब म्हणे चिरंजीवी सौभाग्यकांक्षीनी आणि चिरंजीव वर यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. साहेब बोलत होते, बोलता बोलता साहेब म्हणले की या ठिकाणी जर वधूचा आजोबा जिवंत असता तर आम्हाला आनंद झाला असता. माईच्या मथाला उभं करून सत्कार घ्यायचं काम पडलं. लोक म्हणत मथाला कालच बुंदी काढला तर मेलं का? या तोट्याला बनवणं बंद करा. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की तुमच्या आमच्या प्रश्नावर लढत असतील त्यांच्या मागणी घ्यायला शिका. भावांनो, तुमचं आमचं या महाराष्ट्रामध्ये कोणी उरलं नाही. जे ते आपले घर भारांच्या मागं लागलेले आहेत हे सगळे दलाल झालेले ते व्यवस्थेचे, आणि इथलं संविधान बुडवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. मी जास्त बोलणार नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं माझा घसा बसला. आम्ही हिंगोलीवरनं आलोय. गजूभाऊ कावरके असतील, आमचे प्रवीणदादा मते असतील, आमचा सतीश शिरोळे आमचा वाशिमवरनं आलेला आहे. आम्ही एवढ्यासाठी चाललोय की अरे आमचे भाऊ लढतायत, आम्ही त्यांच्या मागे निघलं पाहिजे. या हिशोबाने आज आम्ही 200 किलोमीटरवरून आलो. येणाऱ्या काळामध्ये मंगेश दादा, विकास दादा आणि नारायण दादा जेव्हा कधी रस्त्यावर उतरतील त्यांना एकदा शब्द द्या की आम्ही तुमच्या मागे निघू आणि आपण न्याय हक्काची लढाई त्या ठिकाणी जिंकून घेऊ. अहो काय परिस्थिती आहे, सर्वसामान्य तहसीलला गेला की गुन्हा दाखल करता. अरे लाज वाटायला पाहिजे हरामखोरांना. पैसे खाताना लाज नाही का वाटत तुम्हाला? ही सगळी परिस्थिती आम्हाला तुम्हाला बदलावी लागेल. यानंतर गजूभाऊचे काय बोलायचं ते बोलतीलच, एवढं बोलतो आणि जाता जाता एकच सांगतो, आग लागली मनात पाण्यानं थांबणार नाही. आग लागली मनात पाण्यानं थांबणार नाही. जोपर्यंत नारायण दादा, मंगेश दादा आणि विकास दादांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. त्यानंतर गजूभाऊ कावरके आपल्याला मार्गदर्शन करतात. सर्व शेतकरी भावांना नमस्कार. आज आपल्या या भोकरदनमध्ये येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे या भोकरदनचे भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जेव्हा एक उपोषण करतात आणि उपोषण हे 5 दिवस चालते, त्या 5 दिवस चालणाऱ्या उपोषणाकडं इथलं प्रशासन, इथलं शासन हे डोळ्यावर पट्टी बांधून चूप राहतं, मुख गिळून गप्प बसतं. तेव्हा त्याचा आवाज बनून या भागातलं धुरंधर व्यक्तिमत्व असलेलं शेतकऱ्यांचा पोरगा सरपंच मंगेश साबळे हे तहसील पर्यंत येतात आणि झोपलेल्या तहसीलदारांच्या कानामध्ये त्या ठिकाणी डबडं वाजवतात आणि त्यांना एक संदेश देण्याचं काम करतात. अरे अधिकाऱ्यांनो, अरे कर्मचाऱ्यांनो, ज्यांच्या शेतातलं तुम्ही अन्न खाताय, एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या इमानदार मायबापाच्या पोटी जन्म घेणारे शेतकरी पोरं
जर उपोषण करत असतील आणि तुम्ही त्यांच्या उपोषणाकडे त्या ठिकाणी पाठ फिरवत असाल, उपोषण तरी कशासाठी? नारायण लोखंडेचा रस्ता मंजूर झाला नाही म्हणून, नारायण लोखंडेने एखाद्या स्मशानभूमीचं काम मागितलं म्हणून, विकास जाधवने एखाद्या रोडचं काम मागितलं म्हणून, एखाद्या कामाचं टेंडर मागितलं म्हणून याच्यासाठी उपोषण होतं का? अरे उपोषण होतं आमच्या बापाच्या घामाच्या दामाचा हिशोब मागायसाठी उपोषण होतं. आमच्या विहिरीचे पैसे द्या, आमच्या गोठ्याचे पैसे द्या. आम्ही आमच्या माईच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं आणि पैसे लावले का नाही? आमच्या माईच्या खरं सांगा, लावले का नाही? व्याजानं पैसे काढले का नाही? याच्या 2-2 वर्ष पगारी होत नाहीत का चोट्यांच्या? महिन्याच्या महिन्याला होतात का नाही? बरं महिन्याच्या महिन्याचं होऊन बी मेलेल्या शेतकऱ्यांच्या माथ्यावरचं लोणी खाण्याचं काम करतात का नाही? करतात का नाही? अरे मग तुम्ही इतक्या इमानदाराच्या पोटचे आहेत, तुम्ही जर गुन्हे दाखवताना तत्परता दाखवता चोट्टे हो, तर शेतकऱ्यांचे काम करताना तुम्ही कुठे जाता? शेतकऱ्यांच्या काम करताना तुमच्या हाताला लखवा लागतो का? शेतकऱ्यांच्या काम करताना तुमच्या आडवं कोणी येतं का? मग शेतकऱ्यांच्या पोरावर गुन्हे दाखल करताना लाजा वाटत नाहीत का? अरे या गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही. आम्ही शहीद भगतसिंगांच्या विचारांचे आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्ही डोक्यात आणि डोळ्यासमोर घेऊन काम करतो. म्हणून असल्या गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही. हे गुन्हे आम्ही अलंकारासारखे आमच्या अंगावर दागिना म्हणून आम्ही ग्रहण करतोय. परंतु प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांच्या पोरावरच गुन्हे का? अरे या महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला अत्याचार होतात, अन्याय होतात, बलात्कार होतात, खून होतात. कुणी मोकळे फिरतात, अत्याचारी मोकळे फिरतात आणि शेतकऱ्यांचे पोरं ज्यावेळेस न्याय मागायला येतात त्यावेळेस तुम्ही गुन्हे दाखल करता. याचप्रमाणे आम्ही सुद्धा पंचायत समिती सेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी गेलो. मंगेदारावर 353 दाखल झाला, त्यांच्या सहकार्यावर 353 झाला. माझ्यावर मागच्या महिन्यात 353 प्लस अॅट्रॉसिटी दाखल झाला. अधिकाऱ्याला कुठली जात असते? अधिकाऱ्याला त्यांचं पद असते का? अधिकाऱ्याला जात असते? शेतकऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांचं जे काही त्या ठिकाणी कार्यालय असतं हे आपल्या हक्काचं कार्यालय आहे. प्रत्यक्ष जनतेच्या संपर्काचं, प्रत्यक्ष जनतेच्या संबंधाचं कार्यालय आहे. मग त्या पंचायत समिती असू द्या किंबहुना तहसील असू द्या, शेतकऱ्यांच्या सर्व योजना तिथं असतात. मग त्या ठिकाणी एकटा शेतकरी गेला काय आणि 100 शेतकरी घेऊन गेला काय? कारण ते शेतकऱ्यांच्या बापाचं कार्यालय आहे. बरोबर आहे का? बरोबर. आपलं कार्यालय आहे, ते आपलं कार्यालय आहे, शेतकऱ्यांचं कार्यालय आहे. आणि या लोकांच्या पगारी चालतात ना, या तुमच्या आमच्या टॅक्स भरणाऱ्याच्या याच्यावरून चालतात. यांच्या बायका गाई म्हशीकडे आहेत का? आहेत का म्हशीकडे? मग शेतकऱ्याच्याच वाटेला म्हशी का? शेतकऱ्याच्याच वाट्याला गुन्हे का? यांना घ्या ना, कलेक्टरच्या बायकोला 2-4 म्हशी घेऊन द्या बरं म्हणा. ओळते का? सर ओळ बरं म्हणा, सुल्प ना, ते नाही का चालत? शेतकऱ्यावर दुःख का? आणि ज्या वेळेस बोलण्याची वेळ येते तेव्हा हे चोट्टे सांगतात आम्ही बी शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला म्हणतात. पण लक्षात ठेवा, पोलीस भावाशी आपलं वाकडं नाहीये. पोलीस भावांना, आमच्या पोलीस भावाची कारण तेही आहे, शेतकऱ्याच्याच घरातले गेलेले पोरं आहे. पोलीस भावाची आणि आपलं वैर नाहीये. परंतु मी या निमित्ताने एक सांगन, कुत्र्याला जर दगड हाणला तर कुत्रा त्या दगडाला डसतं, परंतु वाघाला जर दगड हाणला ना, ज्या दिशेनं दगड आला त्याचं नरड फोडल्याशिवाय राहत नाही. म्हणून पोलिसांच्या आडून ज्या राजकारण्यांनी, ज्या 12 भोकांच्या पाण्यांनी इथं शेतकऱ्यांच्या त्याचं नरड येत्या काळामध्ये फोडल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही. बरोबर आहे का? शेतकऱ्यांची अवलाद काय असते, शेतकऱ्यांचं व्यथा काय असतात हे त्यांना आपल्याला सांगायचं आहे. परंतु हे सांगताना याच्यामध्ये शेल आहे, थैलीमध्ये आहे का? हे सांगताना तुम्हाला आम्हाला रस्त्यावर यावं लागेल भावांनो. एकटा मंगेश साबळे, एकटा नारायण लोखंडे, एकटा विकास जाधव किंबहुना ज्या शेतकरी पोरावर गुन्हे दाखल झाले ते एकटे काय करणार नाही. याचा इडा तुम्हालाही उचलावं लागेल. तुम्हालाही वेळ प्रसंगी रस्त्यावर यावं लागेल. काय आपले चोट्टे घरातूनच म्हणतात आंदोलनानं काय होते, झोप गोधडी, तरी गोधडी झोपलेच होते म्हणा. अरे या देशाला स्वातंत्र्य 150 वर्ष जेव्हा इंग्रजांच्या विरोधात आमचे मावळे लढले तेव्हा या देशाला स्वातंत्र्य चळवळीतून मिळालं. भावांनो लक्षात ठेवा,
चळवळ जिवंत जर राहिली तर शेतकरी जिवंत राहतील. आज आमच्या भावावर गुन्हे दाखल होण्याचं काम केलं, उद्या हे जीवघेणे हल्ले सुद्धा करतील, तेव्हा तुम्हाला आम्हाला बांगड्या भरून घरात बसता येणार नाही. बरोबर आहे का? चूक आहे. रस्त्यावर यावं लागणार, रस्त्यावर लढावं लागणार. म्हणून भावांनो, शेतकरी हितासाठी जेव्हा जेव्हा आंदोलन असेल, शेतकरी हितासाठी जेव्हा जेव्हा चळवळ असेल, जेव्हा शेतकरी हितासाठी जेव्हा जेव्हा उपोषण असेल, तेव्हा हिरहिरीने तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सहभाग नोंदविला पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी, शेतकऱ्यांच्या विहिरीच्या रखडलेल्या अनुदानासाठी, शेतकऱ्यांच्या गोठ्याच्या रखडलेल्या अनुदानासाठी, वृक्ष लागवडीचे जे काही प्रलंबित कामे आहेत, या कामासाठी पंचायत समिती या ठिकाणी, पंचायत समितीच्या विरोधामध्ये तहसीलदार समोर शेतकरी जर उपोषण करत असतील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल आणि त्याचा आवाज म्हणून सरपंच मंगेश साबळे जर येत असतील आणि त्यांच्यावर जर गुन्हे दाखल होत असतील, तर गुन्हेच काय, अरे आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना तुम्ही फासावर चढवा, हसत हसत भगतसिंगासारखा आम्ही फासावर जायला तयार आहे, परंतु आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या. आम्ही मागतोय काय? आमच्या बापाच्या घामाच्या दामाचा आम्ही दाम मागतोय. म्हणून शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम करू नका. जर शेतकऱ्यांना तर तुम्ही असं खेळू घेणार असाल, शेतकऱ्यांच्या पोरावर जर गुन्हे दाखल करत असाल, तर येत्या काळामध्ये नागराच्या फळाच्या तलवारी करू आणि नेपाळसारखी परिस्थिती करू आणि या पुढाऱ्यांना तुडव हाणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे सांगण्यासाठी 200 किलोमीटरहून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. मी असं आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलेले आमचे शेतकरी संघटनेचे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष असू द्या, आमच्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रवीणजी मते असू द्या, वाशिमचे जिल्हाध्यक्ष सतीश घोडे असू द्या, आमचा दिनेश मावळकर असू द्या, आम्ही 200 किलोमीटरहून या ठिकाणी आलो. आणि शेतकरी भावांनो, लक्षात ठेवा, आज सोयाबीनला भाव नाही, आज कापसाला भाव नाही. तुमच्या आमच्या योजना कागदावर आहेत. आज सोयाबीन उत्पादन खर्च एका क्विंटलचा 7,500 रुपये आहे आणि शेतकऱ्यांना 3500 रुपये भाव त्या ठिकाणी मिळतो. भावांनो, याला कारणीभूत तुम्ही आम्ही बी आहोत, सरकार तर आहेत का, तर आपण आवाज उठवला पाहिजे. लढल्याशिवाय लेकराची माय सुद्धा लेकराला पाना पाजत नाही. हे तर निबरगट्ट झालेलं शेतकरी सरकार आहे, हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. म्हणून या सरकारच्या पाठडामध्ये रुमण्याचा हिसका दिल्याशिवाय हे सरकार वटणीवर येणार नाही भावांनो. म्हणून येत्या काळामध्ये तुम्हाला भगतसिंग व्हावं लागेल, तुम्हाला सुखदेव व्हावं लागेल, तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. जास्त बोलणार नाही भावांनो. या ठिकाणी शेतकरी पुत्र किती वेळचे आपल्या गुडघ्यावर बसलेले आहे आणि या सरकारला, या शासन प्रशासनाला या ठिकाणी सांगण्यासाठी आपण इथपर्यंत आलो की तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरावर जर गुन्हे नुसतं दाखल करत असाल तर गुन्हे दाखल करू नका. जर न्याय मागणं हा जर गुन्हा असेल तर असे गुन्हे आम्ही रोजच्या दिवसाला करायला तयार आहोत. आम्हाला तुम्ही फासावर चढवा. म्हणून 200 किलोमीटरहून माझ्या भावांना, मंगेश दादा असू द्या, विकास दादा असू द्या, आमचा नारायण दादा असू द्या आणि त्यांचे जे काही 12 सहकारी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, या सर्व भावांना या ठिकाणी ताकद देण्यासाठी, या सर्व भावांना पाठिंबा देण्यासाठी 200 किलोमीटर आलो. माझ्या वतीनं, माझ्या क्रांतिकारी शेतकरी संघटना, आमचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या वतीनं मी या आंदोलनांना, या गुन्ह्यामध्ये जे काही आमचे बांधव या ठिकाणी आहेत त्या सर्व बांधवांना या ठिकाणी तुमच्या समक्ष जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. आणि जेव्हा जेव्हा मला यायचं काम पडेल तेव्हा तेव्हा शेतकरी पुत्रासाठी सदैव हजर असेल एवढा शब्द देतो आणि थांबतो. जय जवान, जय जवान. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. इनकलाब, इनकलाब, भारत माता की. धन्यवाद भैया, गजू भैया. सर्व शेतकरी खाली बसून घ्या. नाही, हे 200 किलोमीटरहून आले आपल्यासाठी. तुम्ही बसा, एक अर्धा तास द्या आणि तुम्ही असं शंट झाला म्हणून हे गुलाम आणि हे अंगुठे बादर आपल्यावर राज्य करू लागले. तुम्ही शंट होऊ नका. या ठिकाणी आत्ताच आकाश भैया पाडळे आपल्याला मार्गदर्शन करतील. थोडक्यात करा फक्त. सर्व बसून घ्या.